हमें मौका दिया, इसलिए हम परमेश्वर को धन्यवाद देते हैं। पुन्हा आजच्या सकाळी देवाने आम्हाला ही संधी दिली म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देतो। जो भी हमें इस ऑनलाइन टीवी पर देख रहे हैं, प्रभु यीशु सबको इस वचन के द्वारा आशीष करे। आणि खरोखर जे आम्हाला ऑनलाईन लाईव्ह पाहत आहे, प्रभु तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो। आज का जो हमारा टॉपिक है वो है सच्ची आराधना। आणि खरोखर आजचा आमचा जो विषय आहे तो आहे खरी आराधना। क्या है सच्ची आराधना काय आहे खरी आराधना और क्या है सच्ची उपासना, आणि काय आहे खरी उपासना, इसको हम गहराई से देखने। याला आपण खोल रीतीने पाहणार आहोत। परमेश्वर उपासना का परमेश्वर है परमेश्वर आराधनेचा परमेश्वर आहे, और जो सच्चे दिल से उसकी उपासना करते हैं खुदावन उसको आशीषित करता है। आणि जो खऱ्या हृदयाने त्याची आराधना करतो प्रभु त्याला आशीर्वादित करतो। तो हम जो उपासना है उसके बारे में देखेंगे। तर आम्ही आराधना जी आहे त्याच्याबद्दल पाहणार आहोत। उपासना में दो विभाग होते हैं, आराधनेमध्ये दोन भाग असतात, एक है स्तुति और दूसरी है आराधना। एक आहे स्तुती आणि दुसरी आहे आराधना। उसे प्रेज एंड वर्शिप कहते हैं। त्याला स्तुती आणि आराधना म्हटलं जातं। और फिर इसके द्वारा परम पवित्र स्थान में परमेश्वर की उपस्थिति होती है। मग त्याच्यानंतर परमपवित्र स्थानामध्ये परमेश्वराची उपस्थिती होते, और फिर हम उसके अंदर प्रवेश कर पाते। मग त्याच्यामध्ये आम्ही प्रवेश करतो। हम डायरेक्टली परम पवित्र स्थान में नहीं जा सकते। आपण डायरेक्टली परमपवित्र स्थानामध्ये जाऊ शकत नाही। स्तुति रूपी बलिदान के द्वारा, फिर उपासना के द्वारा ही हम परमेश्वर की उपस्थिति में आते हैं। स्तुतिरूप अर्पणाने, स्तुतिरूप बलिदानाने आम्ही देवाच्या आराधनेमधून देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ शकतो। तो इसके लिए हमें उस प्लेटफॉर्म की जरूरत है, म्हणून तर आम्हाला त्या प्लॅटफॉर्म वातावरणाची गरज आहे। जो उसे प्लेटफॉर्म कहेंगे, जो उसे हम स्टेज भी कह सकते हैं। त्याला आपण विधी पण म्हणू शकतो आराधनेची। तब जब तक एक अगर कोई चीज है, कोई हेलीकॉप्टर है या कोई प्लेन है, उसको उतरने के लिए एयरपोर्ट की या प्लेटफॉर्म की जरूरत होती है। एखादं विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, तर त्याला उतरण्यासाठी एक चांगल्या जागेची गरज असते। अगर वो अच्छी जगह नहीं है तो वो लैंड या वहां पर उतर नहीं पाएगा। आणि जर चांगल्या ठिकाणची जागा नाहीये तर कुठलं विमान आणि हेलिकॉप्टर खाली उतरू शकत नाहीये। अगर हो सकता है कोई ट्रेन है, होऊ शकतं कुठली रेल्वे आहे, और उस रेलवे के लिए वहां पर कोई प्लेटफॉर्म नहीं है, आणि रेल्वेसाठी त्या ठिकाणी कुठलं स्टेशन नाहीये, तो रेलवे वहां रुक नहीं सकती। रुक भी जाए तो जो यात्री है वे आसानी से नीचे नहीं उतर पाते। आणि जरी त्या ठिकाणी स्टेशन नाहीये तर ते रेल्वे त्या ठिकाणी थांबू शकत नाही, आणि जरी थांबली तर आतमधले जे प्रवासी आहेत ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उतरू शकत नाही। इसलिए जो प्लेटफॉर्म है बहुत इंपॉर्टेंट। म्हणून तर जे स्टेशन असतं ते खूप महत्वाचं असतं। उसी तरह से परमेश्वर को हमारे बीच में उतरने के लिए स्तुति आराधना रूपी प्लेटफॉर्म की जरूरत होती। म्हणून तर देवाला आमच्या मध्ये, आमच्या सोबत उतरण्यासाठी स्तुती आराधनाचं एक स्टेशन म्हणून त्या ठिकाणी उतरण्यासाठी आम्हाला बनावं लागतं। इसलिए भजन संगीता 22 और 3 और 4 में लिखा है, म्हणून तर स्तोत्र संहिता 22, 3 आणि 4 मध्ये लिहिलं आहे, हे यहोवा तू तो इस्राएल की स्तुति आराधना में वास करने वाला परमेश्वर है। हे यहोवा परमेश्वरा तू तर इस्रायलच्या स्तुती आणि स्तवनामध्ये वसणारा देव आहेस। इसलिए हमारा और आपका परमेश्वर यहोवा इस्राएल की स्तुति आराधना में वास करता है, उपस्थित हो जाता है। म्हणून तर तुमचा आणि माझा देव यहोवा परमेश्वर स्तुती आणि आराधनेमध्ये उतरतो आणि त्याच्यामध्येच तो वास करतो। तो हम परमेश्वर के वचन को गहराई से देखेंगे। तर देवाचं वचन आपण खोल रीतीने पाहूया। योहन्ना सुसमाचार इसका 4 अध्याय 20 और 24 पद। योहन शुभ वर्तमान याचा 4 अध्याय 20 ते 24 वचन। इन वचनों को हम पढ़ेंगे। हे वचन आपण वाचूया। यहाँ पर यीशु मसीह और शमरोनी जो स्त्री है उसके बारे में वार्तालाप है, एक दूसरे के साथ बातचीत है। तर ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त आणि शमरोनी स्त्री आहे, ह्या दोघांची त्या ठिकाणी बातचीत झालेली आहे, त्याच्याबद्दल आहे। हम उसके बारे में वहां पर पढ़ेंगे। आपण वाचूया ते वचन। आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली, आणि तुम्ही म्हणता जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे। येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेही करणार नाही, अशी वेळ येत आहे। हे माझे खरे माना, तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुदातूनच तारण आहे। तरी खरे उपासक
आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. कारण देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. अब यहाँ पर एक सच्ची घटना हमें बाइबल बताती है. आता या ठिकाणी एक सत्य घटना पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. एक बार यीशु मसीह यहूदियों के बीच में परमेश्वर का वचन का प्रचार करते हुए जानबूझकर शमरोन के प्रांत से चले गए. एक दिवस येशू ख्रिस्त यहूद्यांमधून देवाचं वचन सांगता सांगता अचानकपणे मुद्दामून शमरोनामधून गेले. और यहूदी और शमरोनों के बीच में जो शमरोनी होते हैं उनके बीच में कोई भी रोटी और बेटी का व्यवहार नहीं होता. आणि शमरोनी आणि यहूदी हे जे लोक आहे यांच्यामध्ये कधीच मुलीचा आणि भाकरीचा व्यवहार होत नाही. क्योंकि ये लोग शमरोनी लोगों से कोई संबंध नहीं रखते. कारण की यहूदी लोक शमरोनी लोकांसोबत कुठला संबंध ठेवत नव्हते. और यीशु मसीह तो एक यहूदी थे. आणि येशू ख्रिस्त तर एक यहूदी होते. और उसी के अंदर उससे भी बढ़कर वो एक रब्बी गुरु थे. आणि त्याच्यापेक्षा पण उत्तम असं म्हटलं गेले ते एक गुरु होते. और कोई भी यहूदी गुरु शमरोनी लोगों से कोई व्यवहार नहीं रखते. आणि तो पण एक यहूदी चांगला गुरु शमरोनी लोकांसोबत कुठल्या प्रकारचा व्यवहार नातं ठेवत नव्हते. और ऐसा ही हुआ. आणि असंच झालं. तो यीशु मसीह अगर कोई यहूदी है और यहूदी गुरु कोई शमरोनी व्यक्ति से बातचीत करता है तो उसको अपमानित कहा जाता है. तर एखादा गुरु जो यहूदी आहे आणि तो शमरोनी सोबत बातचीत करतो तर त्याला अपमानित असं म्हटलं जातं. इस कारण उस लोगों का कोई भी यहूदी और शमरोनी का कोई रिश्ता नहीं होता था. म्हणून तर त्या समयामध्ये यहूदी आणि शमरोनी लोकांचं कुठलं नातं संबंध नव्हतं. शमरोनी लोगों को निचले लोग, कुचले हुए लोग या अस्पृश्य जिसे छुआ नहीं जाएगा अशुद्ध लोग माने जाते थे. म्हणजे शमरोनी लोकांना तुच्छ आणि खालचे लोक म्हणजे अशुद्ध लोक असं गणलं जात होतं. इसलिए उनके जो एरिया है, उनका जो प्रांत है, उसके अंदर भी कोई नहीं जाता था. म्हणून तर त्यांचा जो प्रांत आहे, गाव, शहर आहे, त्यांच्या आतमध्ये पण कोणी जात नव्हतं. कोई भी यहूदी नहीं जाता. कुठला यहूदी जात नव्हता. लेकिन यीशु जानबूझकर वहां से परंतु येशू ख्रिस्त मुद्दामून त्या ठिकाणातून गेले. क्योंकि यीशु को पता था वे क्या करने जा रहे. कारण की येशूला माहिती होतं की ते काय करणार आहेत. क्योंकि बाइबल में वचन लिखा है कि मैं अपने लोगों के लिए, परमेश्वर ने कहा मैं अपने यहूदी लोगों के लिए, मेरी प्रजा के लिए आया हूं. कारण की परमेश्वराने म्हटलं होतं की मी माझ्या लोकांसाठी म्हणजे माझ्या यहूद्या लोकांसाठी मी आलेलो आहे. लेकिन केवल यहूदी लोग ये समझ बैठे कि उद्धार केवल यहूदी लोगों के लिए, इस्राएल लोगों के लिए है. परंतु यहूदी लोकांनी असं समजलं की तारण फक्त यहूदी लोकांसाठी, इस्रायल साठीच आहे. परमेश्वर की प्रजा सब लोग, आप और हम सब लोग आते हैं. देवाची प्रजा सर्वजण म्हणजे तुम्ही आणि मी पण त्याच्यामध्ये येतो. इसका मतलब परमेश्वर की प्रजा उन लोगों ने केवल इस्राएल लोगों को ही समझा था. म्हणजे त्यावेळेस त्या लोकांनी परमेश्वराची प्रजा म्हणजे स्वतःला यहूदी म्हणजे इस्रायल लोकांनी स्वतःला समजलं होतं. अन्य जाति के लिए परमेश्वर नहीं, अन्य जातीसाठी देव नाहीये, ऐसा यहूदियों का विचार था. असा यहूद्यांचा विचार होता. लेकिन परमेश्वर अपनी प्रजा सारी मनुष्य जाति के लिए कहा था. परंतु देवाने त्याची प्रजा सर्व मनुष्य जातीसाठी म्हटलेलं होतं. इसलिए शमरोनी भी प्रभु की प्रजा थी. म्हणून तर शमरोनी पण देवाचीच प्रजा और होती. परमेश्वर की महान योजना को पूरी करने के लिए यीशु मसीह जानबूझकर उद्धार लेकर उस शमरोन में गए. म्हणून तर देवाची योजना पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मुद्दामून त्या शमरोनामध्ये गेले. और परमेश्वर का उद्धार जो छुटकारा था उनके लिए लाए. आणि देवानी जे तारण, मोकळीकता, स्वतंत्र होतं ते त्यांच्यासाठी घेऊन आले होते. और वहां पर उस बहन के साथ वे वार्तालाप करते आणि हैं. त्या ठिकाणी त्या बहिणीसोबत ते बातचीत करत होते. और एक वो ऐसी बहन है जो समाज ने उसको धिक्कारा है. आणि ती एक अशी टाकलेली बहीण आहे जिने समाजाने तिला टाकलेलं होतं. कोई भी समाज के अंदर शमरोनी व्यक्ति भी उस बहन से बातचीत नहीं करता. समाजामध्ये कुठला शमरोनी व्यक्ती सुद्धा त्या बहिणीसोबत बोलत नव्हता. और वो कुएं के ऊपर दोपहर लगभग 12 का समय होगा, वो पानी भरने के लिए आती. आणि विहिरीवर दुपारच्या वेळेला 12 वाजताची वेळ असेल त्या वेळेला ती विहिरीवर पाणी भरण्यासाठी आली. इस दोपहर में कोई भी धर्मी स्त्री या कोई भी अच्छी स्त्री पानी भरने के लिए वहां पर कुएं के पास नहीं आती. आणि एखादी चांगली स्त्री, चांगली बहीण या अशा धार्मिक बहीण
दुपारच्या 12 वाजताच्या सुमारात विहिरीवर कधी पाणी भरायला जात नाही. जो हमारी बहनें हैं आज भी हम देखते हैं सुबह या शाम को पानी भरती है. आणि आज पण आमच्या बहिणी आहेत, आम्ही पाहतो स्त्रिया सकाळी नाही तर संध्याकाळी पाणी भरतात. कोई भी दोपहर में तो पानी भरने के लिए नहीं जाता. कोणीच दुपारच्या वेळेला पाणी भरण्यासाठी जात नाही. क्या कारण है कि ये बहन दोपहर में आई है? काय कारण आहे की ही बहीण दुपारीच आली आहे? इसके पीछे बहुत बड़ा रहस्य है. याच्या मागे खूप मोठं रहस्य आहे. लेकिन हम इस समय यहाँ पर उसकी वार्तालाप जो यीशु के साथ हुई उसी को देखें. परंतु ह्या ठिकाणी तिची बातचीत जी येशू सोबत झाली त्याच्याबद्दलच आम्ही पाहणार आहोत. और यीशु उस स्त्री से कहते हैं, आणि येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणतात, तो ऐसा समय आएगा कि जो परमेश्वर, जो हम सच्चा परमेश्वर, उसकी आराधना इस पर्वत पर भी नहीं तो यरूशलेम में भी नहीं, लेकिन उसकी आराधना उसके लोग आत्मा और खराई से करेंगे. परंतु येशू ख्रिस्त तिला असं म्हणत आहे, बाई अशी वेळ येत आहे की देवाची आराधना डोंगरावरही नाही, यरूशलेम मध्ये पण नाही, परंतु देवाची आराधना लोक आत्म्याने खरेपणाने करणार आहे. परमेश्वर कहते हैं कि परमेश्वर की आराधना इस पर्वत पर नहीं, माने शमरोनी जो लोग थे वहां पर एक पर्वत है, उस पर्वत पर उसकी आराधना और उपासना करते. कारण की प्रभू म्हणतात ह्या पर्वतावर पण नाही, कारण की शमरोनी लोक एक डोंगर पर्वत असायचं, त्या डोंगरावर जाऊन देवाची आराधना करत होते. इसलिए परमेश्वर यीशु कहते हैं कि इस पर्वत पर भी नहीं, ना ही यरूशलेम में, लेकिन ऐसा समय आएगा जो उसके उपासक है उसकी आराधना आत्मा और खराई से करेंगे. म्हणून तर येशू ख्रिस्त तिला हे म्हणतात की देवाची आराधना हे डोंगरावर पण नाही आणि यरूशलेम मध्ये पण नाही, परंतु देवाची आराधना अशा ठिकाणी होणार आहे की देवाची लोक त्याची आराधना आत्म्याने खरेपणाने करणार आहेत. तो यहाँ पर इस वचन की ओर हम ध्यान देने जा रहे हैं. म्हणून तर ह्या वचनाकडेच आम्ही लक्ष देणार आहोत. परमेश्वर आत्मा है और उसकी आत्मा, उसकी आराधना जो उसके सच्चे लोग हैं आत्मा और खराई से करेंगे. म्हणून तर देव आत्मा आहे आणि देवाचे जे खरे लोक आहेत ती त्याची आराधना आत्म्याने खरेपणाने करणार आहेत. और हमारा जो आज का सब्जेक्ट है वो भी है प्रभु की सच्ची उपासना. आणि खरोखर आमचा पण जो आजचा तोच विषय आहे की देवाची खरी आराधना. तो परमेश्वर की सच्ची आराधना से ही परमेश्वर प्रसन्न होता है. देवाच्या खऱ्या आराधनेमुळेच देवाला आनंद होतो. हम ये आराधना जो है हमारे हृदय के ऊपर आधारित है. ही जी आराधना असते ती आमच्या मनावर, हृदयावर आधारित असते. हमारी आराधना हमारे दिल से कनेक्टेड है, माने संबंधित है. म्हणजे आमची आराधना आमच्या हृदयाशी जुडलेली आहे, संबंधित आहे. और दिल से और खराई से करने वालों को प्रभु प्रसन्न होता है. ती हृदयापासून आणि खरेपणाने केल्यानंतर देव त्याच्यावर आनंदित होतो, प्रसन्न होतो. और उन लोगों को वो आशीषित करता है. आणि मग त्याच्यानंतर त्या लोकांना तो आशीर्वादित करतो. बाइबल में हम देखते हैं, पवित्र शास्त्रात आम्ही पाहतो, भजन संगीता 51 और उसके 17 पद में लिखा है स्तोत्र संहिता 51 आणि त्याच्या 17 वचनात लिहिलं आहे कि परमेश्वर जो है टूटा दिल और ब्रोकन हार्ट जिसे कहा है, ऐसे दिल से जो यज्ञ करता है, ऐसे दिल से जो परमेश्वर की आराधना करता है उसे तुच्छ नहीं मानता. आणि आज त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, जो तुटलेल्या हृदयाने देवाची आराधना करतो, देवाकडे येतो, देव त्याला कधी तुच्छ गणत नाही, मानत नाही. जो टूटे हुए दिल से परमेश्वर को यज्ञ करता है, आराधना करता है, वहां पर मराठी में लिखा है टूटा हुआ और भग्न हृदय परमेश्वर तुच्छ नहीं मानता. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुटलेलं भग्न हृदय देव कधी तुच्छ मानत नाही. और ऐसा यज्ञ परमेश्वर को प्रसन्न है. आणि असा यज्ञ देवाला आनंदित करतो. ये यज्ञ माने बलिदान, हे यज्ञ म्हणजे अर्पण, और बलिदान माने आराधना. आणि अर्पण म्हणजे आराधना. परमेश्वर ऐसे टूटे हुए दिल का बलिदान, टूटे हुए दिल की आराधना तुच्छ नहीं मानता. अशा भग्न हृदयाची, तुटलेल्या हृदयाची आराधना यज्ञ देव कधी तुच्छ मानत नाही. परमेश्वर की आराधना दिल से समर्पित होनी चाहिए. देवासाठी देवाची आराधना हृदयापासून समर्पित झाली हमारा पाहिजे. दिल, हमारा प्राण परमेश्वर की आराधना करना चाहिए. आमचं हृदय, आमचा जीव देवाची आराधना इस करावी. तरह से दाऊद को यह सच्चाई पता चल चुका. म्हणून तर अशा प्रकारे दाविदाला हे सत्य समजलं. इस भजन संगीता में वो दिल की गहराई से पश्चाताप कर रहा है. ह्या स्तोत्र संहितामध्ये हृदयाच्या खोलीपासून तो पश्चाताप करत आहे. भजन संगीता 51 में वो प्रभु के पास अपने दिल की आराधना कर रहा है. स्तोत्र संहिता 51 मधून देवाकडे तो त्याच्या हृदयाची आराधना करत आहे. पूरा जो गीत है, पूरा भजन है, जो परमेश्वर के पास उसका समर्पित है, दिल से टूटे हुए दिल की प्रार्थना है. आणि खरोखर जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये त्याची आराधना आहे भग्न
हृदयाने तुटलेल्या हृदयाने देवाकडे आराधना ती आहे. और इस आराधना में उसकी एक प्रार्थना है. आणि त्या आराधनेमध्ये पण त्याची एक प्रार्थना वो आहे. कहता है ये मैं पापी इंसान हूँ प्रभु. तो म्हणतो की मी खूप पापी मनुष्य आहे देवा. माँ की जन्म कोख से ही जन्म लिया हूँ, मैं पापी हूँ. मी आईच्या गर्भातून जन्म घेतल्यापासून पापी आहे. इसलिए हे पिता मुझे धोकर शुद्ध कर. म्हणून तो म्हणतो हे माझ्या पित्या मला धुवून शुद्ध कर. जो जुमा है माने एजोब है उसकी जूडी से मुझे क्या कर धोकर शुद्ध कर. ते एजोब आहे, एजोबाच्या मला एजोबाने मला धुवून शुभ्र कर, शुद्ध पवित्र कर देवा. इस जुफा से ही मुझे धोकर शुद्ध कर पिता. त्या एजोबानेच मला धुवून शुद्ध कर माझ्या पित्या. क्योंकि मैं इतना पापी हूँ. कारण की मी एवढा पापी आहे. क्योंकि जो जुफा है उसके बारे में लिखा बाइबल में बहुत गहराई से लिखा हुआ है. जो एजोब आहे त्याच्याबद्दल शास्त्रामध्ये खूप खोलीने लिहिलेला आहे. क्योंकि ये कोई भी जो दाग है कितना भी कठिन हो जो जुफा से साफ किया जाता था. कुठलं पण जे दाग आहे किती पण कठीण दाग असला एजोबानेच तो साफ केला जात होता. इसलिए हमारे जीवन में जो पाप रूपी दाग लगा हुआ है वो प्रभु तेरे लहू की जुफा से धोकर शुद्ध कर. म्हणून तर आमच्या जीवनाला जो पापाचा दाग लागलेला आहे प्रभु तुझ्या रक्ताच्या एजोबाने धुवून शुद्ध कर. केवल यीशु का लहू ही हमारे पापों के दागों को धोकर साफ कर सकता है. फक्त येशूचंच रक्त आमच्या जीवनाच्या पापाच्या दागाला धुवून शुद्ध करू शकतो. ये प्रार्थना का गीत, ये आराधना वो उस प्रभु के पास सादर. हे प्रार्थनेचं गीत, प्रार्थनेची आराधना देवाकडे तो बोलून साजरा करत और वो आहे. टूटे हुए दिल से प्रार्थना आणि तो करता है. भग्न हृदयाने प्रार्थना करत और आहे. उसी का 17 वचन में लिखा है कि हे प्रभु तू तुच्छ और टूटा हुआ दिल, पिसा हुआ दिल तुच्छ नहीं मानता. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की देवा तू भग्न हृदय, तुटलेलं हृदय तू कधी तुच्छ मानत और नाही. टूटा हुआ दिल की यज्ञ माने टूटे हुए दिल की आराधना तू स्वीकारता. आणि भग्न हृदयाची यज्ञ तू स्वीकारतो माझ्या देवा. इसलिए हमें आराधना जब हम करते हैं तो हमें टूटे हुए दिल से प्रभु की आराधना करनी. म्हणून तर आम्ही ज्या वेळेस आराधना करतो तुटलेल्या मनाने आम्हाला देवाची आराधना उसने करायची किए हुए उपकारों को, उसने की हुई दया को हमको स्मरण कर कर उसकी आराधना करनी. त्याने केलेले उपकार, त्याने केलेले दयाची आठवण करून आम्हाला त्याची आराधना करायची उसने आहे. हमारे ऊपर किए उपकार और वो दिल से हमको उसको शुक्रिया करना है. आणि खरोखर त्याने आमच्यावर केलेले उपकार आम्हाला हृदयापासून त्याचा धन्यवाद जब द्यायचा इस आहे. तरह से हम उसकी आराधना करते हैं ज्यावेळेस अशा प्रकारे आम्ही त्याची आराधना करतो परमेश्वर प्रसन्न होता है. त्यावेळेस देव आनंदित होतो. और ऐसी ही आराधना हमको करना है. आणि अशीच आराधना आम्हाला करायची आहे. ये जो यूहन्ना 4 अध्याय 20 और 24 पद जो है, योहान शुभवर्तमान 20 अध्यायापासून 24 वचन जे आहेत, ये जो शास्त्र लेख है, हे जो शास्त्र लेख आहे ये हमारे पूरे आराधना का जो विषय है उसका सेंटर है. आणि आमच्या आराधनेचा जेवढा भाग आहे त्याचा सेंट्रल बिंदू आहे. हमारा जो विषय हम चालू किए हैं, हम जो आराधना का सब्जेक्ट आपके पास ला रहे हैं, जो आराधनेचा विषय आम्ही चालू केला ना, आराधना विषय तुमच्याकडे आम्ही घेऊन येत आहोत. उसका ये वचन केंद्र बिंदू है यानी दिल है. म्हणजे हे वचन आराधनेचं केंद्र बिंदू आहे, म्हणजे त्याचा हृदय आहे. और बार बार हम इसके ऊपर आएंगे. आणि वारंवार आम्ही ह्याच्यावरच येणार हम आहोत. पूरा आराधना का विषय अंडरस्टैंडिंग आणि समझ के लेने के बाद भी हम बार बार इसी विषय पर आएंगे. आणि आराधनेचा सर्व विषय पण आम्ही समजून घेतल्यानंतर देखील वारंवार आम्ही ह्याच ठिकाणी येणार आहोत. ये इस तरह से है कि उत्तम भोज के समान है. म्हणजे हे असं आहे की उत्तम भोजनासारखं हे आहे. और बार बार घूमकर हम उसी जगह पर आएंगे जो उत्तम भोज खाने के लिए हम इकट्ठा होते हैं. आणि वारंवार हे सगळं आराधना शिकवून आम्ही त्या ठिकाणीच येणार आहोत ज्या ठिकाणी उत्तम भोजन खाण्यासाठी आम्ही एकत्र जमतो. तो बहुत से बार हम कभी कभी चर्च में चले जाते हैं. आणि बरेचशा वेळा कधी कधी आम्ही मंडळी चर्च मध्ये जातो. आज बहुत से लोगों के बीच में एक गलत धारणा है आज बरेचशा लोकांच्या मध्ये एक चुकीचे विचार आहे और ये उनका अज्ञान है. आणि हे त्यांचं अज्ञान आहे. मैं उनकी गलती नहीं कहूंगा, मी त्यांची चूक नाही काढत, लेकिन ये अज्ञान है. परंतु हे अज्ञान आहे. और होशे 4:6 में लिखा है कि ज्ञान न होने के कारण मेरी प्रजा नाश हो रही है. आणि होशे 4:6 मध्ये लिहिलेलं आहे की अज्ञान नसल्यामुळं माझ्या लोकांचा नाश होत आहे. याकूब 1:5 में लिखा है अगर कोई ज्ञान में कमी घटी है उसे ज्ञान नहीं तो परमेश्वर के पास मांगे. आणि याकोबाच्या पुस्तकात लिहिलं कोणाला ज्ञानाची कमतरता आहे, त्याला ज्ञान नाहीये त्याच्याकडे, तर त्यांनी माझ्याजवळ मागावं, तो मैं उससे ज्ञान भरपूरी से ज्ञान दूंगा. तर मी त्याला भरपुरीने ज्ञान देईल. पहला राज्य इसका 3 अध्याय और उसके अंदर लिखा है कि शलमोन ने खुदा से ज्ञान मांगा. आणि पहिले राज्य त्याच्या 3 अध्यायामध्ये असं लिहिलंय की शलमोनाने देवाला ज्ञान मागितलं. नीति वचन इसका 3 अध्याय में लिखा है कि मेरे बच्चे है मेरे पुत्र ज्ञान प्राप्त कर. आणि नीतिसूत्र 3 अध्यायामध्ये असं लिहिलं माझ्या मुला तू ज्ञान मिळव.
और ये ज्ञान के बारे में लिखा है। आणि ते ज्ञानाबद्दल लिहिलेलं आहे. तो ज्ञान हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है म्हणून तर ज्ञान आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. और इसलिए अधूरा ज्ञान, किसी ने कहा है कि अधूरा ज्ञान, किसी ने कहा है कि अधूरा ज्ञान बहुत ही घातक होता है आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे, अर्ध अधुरं ज्ञान खूप घातक असतं और उसके द्वारा बहुत कुछ गड़बड़ियां पैदा हो सकती आणि है। त्याच्यावर मुळे भरपूर गडबड आणि गोंधळ निर्माण होऊ शकतात. तो हम सबसे पहले देखेंगे, एक तो बहुत से लोग चर्च में जाते हैं, आता आम्ही पहिले पाहूया, बरेचसे लोक जे आहेत ते चर्च मध्ये जातात. तो हम उनके सबों के लिए एक हमारा एक छोटा सा सवाल है, तर त्या सर्वांसाठी आमचा एक छोटासा प्रश्न आहे. क्या आप चर्च में किस लिए जाते हो? तर तुम्ही चर्च मध्ये कशासाठी जाता? जब आप आराधना के लिए चर्च में जाते हो ज्यावेळेस तुम्ही आराधनेसाठी चर्च मध्ये जाता, तो चर्च में किस लिए आप जाते हो? तर चर्च मध्ये तुम्ही कशासाठी जाता? अब इसके लिए किसी का उत्तर ये होगा, तर ह्याच्यासाठी कोणाचं तरी उत्तर असं असेल, तो हम चर्च में चंगाई के लिए जाते तर आम्ही चर्च मध्ये आरोग्यासाठी जातो. हैं, चर्च में हम आशीष के लिए जाते हैं, चर्च मध्ये आम्ही आशीर्वादासाठी जातो. चर्च में हम जाते हैं तो हमें अच्छा गीत सुनने के लिए, और गीत सुनने के बाद अच्छा लगता है, इसलिए हम चर्च में आणि जाते काही लोक म्हणतात चर्च मध्ये आम्ही यासाठी जातो की गीत ऐकायला आणि गीत ऐकून आम्हाला खूप चांगलं वाटतं म्हणून आम्ही चर्च हैं। मध्ये क्योंकि जो जातो. क्वायर होता है बहुत अच्छे सुंदर गीत गाते हैं और सुंदर म्यूजिक होती है, इसके लिए हम चर्च जाते आणि काही लोक म्हणतात जो कॉयर असतो खूप सुंदर ते गीत गातात, खूप सुंदर ते म्युझिक वाजवतात, ते ऐकण्यासाठी आम्ही चर्च मध्ये जातो. हैं। और इससे भी बढ़कर कोई और कहेंगे कि हम चर्च में परमेश्वर का वचन सुनने जाते हैं। आणि ह्याच्यापेक्षा पण आणखी चांगलं काही लोक म्हणतील की आम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी चर्च मध्ये जातो. ये तमाम उत्तर जो है राइट है, हे सर्व उत्तर जे आहेत ते बरोबर आहेत. लेकिन हमारा चर्च में जाने का उद्देश्य क्या है, मैं आज आपको बता रहा परंतु आमचा चर्च मंडळीमध्ये येण्याचा उद्देश काय आहे मी तुम्हाला आज सांगणार हूं, आहे. और जो मुख्य उद्देश्य है, जो मुख्य उद्देश आहे और उसी के लिए परमेश्वर ने आपको और मुझे बनाया है, आणि त्याच्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला बनवलं आहे. और वो मुख्य उद्देश्य है स्तुति आराधना। आणि तो मुख्य उद्देश आहे स्तुती आराधना. परमेश्वर का स्वभाव ही ये है कि वो अकेला नहीं रह सकता, देवाचा स्वभावच असा आहे की तो एकटा राहू शकत नाही. और इसलिए उसने एदेन के वाटिका में मनुष्य को बनाया, म्हणून तर त्यावेळेस त्यांनी एदेनेच्या बागेत मनुष्याला बनवलं. और हर शाम परमेश्वर उनको मिलने के लिए आते आणि थे। प्रत्येक सायंकाळी परमेश्वर त्याला भेटण्यासाठी ये येत होते. परमेश्वर का स्वभाव है, हा देवाचा स्वभाव आहे. और प्रभु चाहता है कि हम उसको मिले, आणि देवाची इच्छा हीच आहे की आम्ही त्याला भेटावं, हम उसको मिलने के लिए जाए। आम्ही त्याला भेटण्यासाठी जावं. कभी कभी वो ही आदम और हवा को मिलने के लिए वहां पर आता था, कधी कधी तोच हवा आणि आदामाला भेटण्यासाठी त्या ठिकाणी येत होता. और यही प्रभु का स्वभाव है, सहभागिता। आणि हेच देवाचं स्वभाव आहे, देवाची सहभागिता आहे. परमेश्वर सहभागिता में वास करता है, देव सहभागितेमध्ये राहतो. और चर्च में भी हम प्रभु की सहभागिता के लिए आते हैं। आणि चर्च मध्ये पण आम्ही देवाच्या सहभागितेसाठी येतो. इंसान को माने मनुष्य को जो बनाया था, प्रभु की स्तुति आराधना के लिए बनाया था। जर मनुष्याला देवाने बनवलेलं होतं तर फक्त त्याची स्तुती आणि आराधनेसाठी बनवलं मनुष्य होतं. से पहले लूसीफर और उसके जो बनाए हुए स्वर्गदूत परमेश्वर की आराधना करते थे। मनुष्याच्या अगोदर लुसिफर आणि त्याच्या सोबतीचे जे स्वर्गदूत होते ते देवाची आराधना करत होते. सराफीम करूबीम ये परमेश्वर की आराधना करते थे, सराफी आणि करोबी हे देखील देवाची आराधना करत होते. और ये परमेश्वर की आराधना करने के लिए खुदा ने बनाए हुए स्वर्गदूत थे। आणि देवाची आराधना करण्यासाठी बनवलेले देवाचे हे स्वर्गदूत होते. लेकिन उन्होंने अपना माने लूसीफर और उसके जो संगी स्वर्गदूत थे, उन्होंने अपना जो पद है उसको त्याग दिया। परंतु लुसिफर आणि त्याचे स्वर्गदूत होते त्यांनी त्यांची जे जागा पद होतं त्यांनी ते गमावलं. और इस कारण उस जगह पर परमेश्वर ने मनुष्य को बनाया, म्हणून तर त्या ठिकाणी देवाने मनुष्याला बनवलं. और इस कारण की उसका मुख्य उद्देश्य ये था कि मनुष्य ने भी परमेश्वर की आराधना करना। म्हणून तर देवाचं मुख्य कारण हेच होतं की जो मनुष्य त्याने बनवला त्या मनुष्याने पण त्याचीच आराधना करावी. और यही उद्देश्य है प्रभु का आपको और मुझको बनाने का, आणि हाच उद्देश आहे देवाचा तुम्हाला आणि मला बनवण्याचा. और यही उद्देश्य है प्रभु का कि आप और हम चर्च में आकर आराधना की जगह पर आकर उसकी आराधना करें। आणि हाच उद्देश आहे की देवाच्या मंदिरात येऊन आराधनाच्या ठिकाणात येऊन त्याची आराधना आम्ही करावी. तो हम जब आराधना करते हैं तो हम परमेश्वर को देने के लिए आते हैं। आणि खरोखर ज्यावेळेस आम्ही आराधना करतो त्यावेळेस आम्ही देवाला देण्यासाठी देवाकडे येतो. हम
चंगाई के लिए आते हैं तो परमेश्वर हमको चंगाई देता है। ज्यावेळेस आम्ही आरोग्यासाठी येतो तर देव आम्हाला आरोग्य देतो, हाँ, जब हम आशीष के लिए आते हैं तो प्रभु हमको आशीष देता है। आणि ज्यावेळेस आम्ही आशीर्वादासाठी येतो तर देव आम्हाला आशीर्वाद पण देतो, हम वचन सुनने के लिए आते हैं तो प्रभु हमको वचन देता है, उपदेश देता है। आणि खरोखर आम्ही वचन ऐकण्यासाठी ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रभू आम्हाला वचन ऐकवतो, वचन पण देतो, जो भी है प्रभु हमको देता है। जे पण आहे देवच आम्हाला देतो। लेकिन परमेश्वर का वचन प्रेरितों के काम 20 और 35 में लिखा है। आणि प्रेषितांचे कृत्य 20 अध्यायाने 15 वचनामध्ये 35 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, वहां पर लिखा है कि परमेश्वर कहता है लेने से देना उत्तम है। तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की देव म्हणतो की घेण्यापेक्षा देणं उत्तम आहे। हम लेने से ज्यादा देने में धन्यता है। खरोखर आम्ही घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त धन्यता आहे। जो इंसान देता है उसे धन्य कहा है, ब्लेसेड कहा है। आणि जो मनुष्य देतो त्याला आशीर्वादित असं म्हटलेलं आहे। तो परमेश्वर का ये वचन हमारे लिए कार्य करता है। म्हणून तर देवाचं हे वचन आमच्यासाठी कार्य करतं। हम चर्च में और मंडली में इसलिए आते हैं लेने के लिए नहीं, बल्कि आना है और आराधना करना है, लेने के लिए नहीं कि देने के लिए। म्हणून तर चर्चमध्ये मंडळीमध्ये आम्ही याच्यासाठी येतो की घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी येतो। जब मंदिर में आते हैं, चर्च में आते हैं, तो हमको प्रभु को आराधना देनी है। ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये येतो, मंदिरामध्ये येतो, त्यावेळेस देवाला आम्हाला आराधना द्यायची आहे। जब हम संदेश सुनने के लिए आते हैं तो संदेश हमको दिया जाता है। ज्यावेळेस आम्ही संदेश ऐकायला येतो तर संदेश आम्हाला दिला जातो। जब हम चंगाई के लिए आते हैं तो परमेश्वर हमको चंगाई देता है। ज्यावेळेस आम्ही आरोग्यासाठी येतो तर देव आम्हाला आरोग्य पण देतो। हम आशीष के लिए आते हैं तो परमेश्वर हमको आशीष देता है। आम्ही आशीर्वादासाठी येतो तर देव आम्हाला आशीर्वाद पण देतो। हम भविष्यवाणी के लिए आते हैं तो परमेश्वर हमको भविष्यवाणी देता है। आम्ही भविष्यवाणीसाठी येतो तर देव आमची भविष्यवाणी पण आम्हाला देतो। लेकिन एक ही चीज ऐसी है जो परमेश्वर हमको नहीं दे सकता, परंतु एकच वस्तू अशी आहे की देव तो आम्हाला कधी देऊ शकत नाही, वो है स्तुति आराधना। आणि ती आहे स्तुती आणि आराधना। केवल आप और हम ही उसको वो दे सकते हैं, कारण की तुम्ही आणि मीच आहोत जी त्याला आपण देऊ शकतो। और हमारे स्तुति आराधना में ही वास करने वाला वो प्रभु है। आणि आमच्या त्या स्तुती आणि आराधनेमध्येच वसणारा तो परमेश्वर आहे। इसलिए प्रभु चाहता है कि जब हम मंदिर में आए, चर्च में आए, तो हम उसको स्तुति आराधना दे। म्हणून तर प्रभूची हीच इच्छा आहे की ज्यावेळेस चर्चमध्ये मंदिरात आम्ही येतो त्यावेळेस आम्ही त्याला स्तुती आणि आराधना द्यावी। इसलिए जब हम चर्च में आते हैं, संडे वर्शिप और जो भी आराधना का समय होता है, तो आप ध्यान दीजिए, हम परमेश्वर को लेने के लिए नहीं लेकिन देने के लिए आते हैं। म्हणून तर माझ्याकडे लक्ष द्या, ज्यावेळेस पण मंदिरामध्ये आम्ही येतो, रविवारची वेळ असो, आराधनेची वेळ असो, तर आम्ही देवाकडून घेण्यासाठी नाही तर देवाला देण्यासाठी येतो। परमेश्वर कहता है जिस माप से तुम दोगे, यीशु ने कहा उसी माप से तुम्हें दिया जाए। देवाने म्हटलं ज्या मापाने तुम्ही पेरताल त्याच मापाने तुम्हाला दिलं जाईल। और हम अगर परमेश्वर को आशीष दे, प्रभु को ब्लेसिंग दे, प्रभु को प्रेज एंड वर्शिप करें, तो हमको भी परमेश्वर की आशीष मिलती आणि है। जर आम्ही देवाला आशीर्वादित दिलं, आपण देवाला स्तुती आराधना दिली तर परमेश्वर पण आम्हाला आशीर्वादच देईल। और वही मुख्य उद्देश्य है आराधना, आणि तोच मुख्य उद्देश आहे आराधना, वही मुख्य उद्देश्य है चर्च में आने का। आणि तोच मुख्य उद्देश आहे चर्च मध्ये येण्याचा। आज बहुत से लोग इस ज्ञान से अनभिन्न है, आज बरेच लोक या वस्तूंपासून अज्ञानी आहेत, इस ज्ञान से अनभिन्न है, या ज्ञानापासून अनभिन्न आहेत, उनको ये ज्ञान पता नहीं है। त्यांना हे ज्ञानच माहिती नाहीये। लेकिन आज परमेश्वर के वचन के द्वारा, प्रभु की आत्मा के द्वारा आपके ऊपर हमने इसको प्रकट किया है। परंतु देवाच्या आत्म्याद्वारे, देवाच्या वचनाद्वारे आज आम्ही तुमच्यावर हे प्रकट केलेलं आहे। इसलिए और एक वचन को हम पढ़ेंगे, म्हणून तर आणखी एक वचन आपण वाचूया, इब्रानियों की पत्री इसका 13 अध्याय 15 पद। इब्रिकारास पत्र याचा इसका 13 अध्याय, इब्रानियों की पत्री 13 अध्याय 15 पद, आराम से पढ़ेंगे, कोई बात। इब्रिकारास पत्र 13 अध्याय आणि 15 वचन आपण वाचूया। म्हणून त्याचे नाव पत्कारणाऱ्या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा। यहाँ पर लिखा है कि परमेश्वर के लिए हम अपने ओठों का बलिदान, ये आराधना रूपी बलिदान हमें नित्य परमेश्वर को समर्पित करना तर है। त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ, स्तुती आराधनेचा यज्ञ आम्हाला देवाला नित्य अर्पण करायचा आहे। और यही परमेश्वर की आराधना है, आणि हीच देवाची आराधना आहे। ये बलिदान, ये स्तुति, यही परमेश्वर है। हे अर्पण, ही स्तुती आराधना हाच देव आहे। ये बलिदान ही यीशु है। हे अर्पणच येशू आहे। और जब हम स्तुति आराधना करते हैं तो हम इस सुगंध को, इस स्तुति रूपी सुगंध को परमेश्वर के चरणों में भेजते हैं। आणि ज्यावेळेस आम्ही आराधना करतो तर स्तुती रूपी सुगंध आम्ही देवाच्या चरणात
धरणावर पाठवतो. बाइबल में पुराने नियम में निर्गम की किताब 30 अध्याय 22 से लेकर 32 वचन में इसके बारे में कुछ गहराई की बातें लिखी आणि हुई है. खरोखर पवित्र शास्त्रामध्ये निर्गम 30 मध्ये याच्याबद्दल खूप रहस्यमय गोष्टी लिहिलेल्या 22 आहेत. से लेकर 32 वचन तक 22 पासून 32 वचनापर्यंत वहां पर परमेश्वर ने एक विधि बताई थी. त्या ठिकाणी परमेश्वराने एक विधी सांगितला होता. जब परमेश्वर ने याजक और लेवी लोगों को चुना ज्यावेळेस परमेश्वराने याजक आणि लेवी लोकांना निवडलं, तो परमेश्वर ने याजक लोगों को एक विशिष्ट प्रकार का धूप द्रव्य बनाने के लिए कहा. तर याजकाला परमेश्वराने एक विशेष धूप द्रव्य बनवण्यासाठी सांगितलं. उसको अभिषेक का तेल भी कहा है. त्याला अभिषेकाचं तेल पण म्हटलेलं और आहे. इस तरह से एक विशिष्ट प्रकार का एक सुगंधित तेल बनाना तर अशा प्रकारचं एक सुगंधित तुम्ही अभिषेकाचं धूप द्रव्य तेल बनवा और उसको 4 चीजों से एक साथ मिलाकर बनाना. आणि त्या 4 वस्तूंना एकत्र मिळवून ते तुम्हाला तयार ये करायचं आहे. चारों चीजें विशेष रूप से बताई गई है. हे 4 वस्तू विशेष प्रकारे सांगितलेल्या ये आहेत. चारों चीजें 4 शुभ वर्तमानों को दर्शाती हे है. 4 वस्तू 4 शुभ वर्तमानाला दर्शवतात. एक एक चीज को हम पढ़ेंगे. एक एक वस्तू आपण वाचूया. हाँ पढ़ेंगे. 4 चीजों को कहाँ क्या क्या लेना है. 4 वस्तू आपण बघूया. हाँ 22. 22 का. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू उत्तम प्रकारचे मसाले घे, म्हणजे पवित्र स्थानातल्या चालनाप्रमाणे 500 एकेल प्रवाही गंधरस, त्याचे निम्मे म्हणजे 250 शकेल सुगंधी दालचिनी, 250 शकेल सुगंधी बज और एक आणि 500 शेकेल तज. हाँ तो यहाँ पर ये 4 चीजों को लेने के लिए कहा है. तर ह्या ठिकाणी 4 वस्तू घेण्यासाठी सांगितलेले आहे. वहां पर ये चीजों का नाम इसमें लिखा है. त्या ठिकाणी 4 वस्तूंचं नाव लिहिलेलं आहे. पहला है पढ़ेंगे गंधरस. पहिला आहे गंधरस, उसके बाद है सुगंधित दालचीनी. त्याच्यानंतर आहे सुगंधी बज, हाँ बच. और उसके बाद है और भी है शकेल तज, तज भी लिखा है. और हिनभर जैतुनाचे तेल. हाँ तो इन तमाम चीजों को 4 चीजों को लेकर एक साथ मिलाना है. म्हणून तर ह्या 4 पण वस्तू घे आणि एकत्र मिसळून बनव. अब इसकी प्रक्रिया के बारे में अगर हम देखेंगे, तर ह्याच्या प्रक्रियेबद्दल जर आम्ही पाहतो, जैतून का तेल बनाने के लिए और गंधरस और इन तमाम चीजों को एक साथ मिलाकर बनाने का एक प्रक्रिया होती थी. जैतुनाचं तेल आणि ह्या सर्व वस्तू बनवण्याची एक प्रक्रिया असते. इन चीजों को एक साथ मिलाकर इनको कुचला जाता था, पीसा जाता था. ह्या सगळ्या वस्तूंना एकत्र घेऊन कुटलं जात होतं, त्याला ठेचलं जात होतं. तमाम मिश्रण के बाद उसके ऊपर दबाव डालकर कूटना, पीसना और उसके बाद उसके अंदर से तेल और ये सुगंधित तेल को बाहर निकालना. ह्या सर्व वस्तू एकत्र घ्यायच्या, त्याला पिसायचं, ठेचायचं आणि त्याच्यानंतर 4 वस्तूंमधून जे सुगंधित तेल बाहेर काढायचं. राइट शब्द. उनको ठेचत असे उसको उनको कुचला जाता था. त्यांना असं एकत्र करून त्यांना ठेचलं जात होतं. तो ये तमाम चीजों को एक साथ मिलाकर उनके अंदर से एक तेल निकाला जाता. आणि ह्या सगळ्या वस्तू ठेचून त्यांच्यातून एकत्र करून त्यांच्यातून ते तेल बाहेर काढलं और जात वो होतं. सुगंधित तेल होता आणि था. ते सुगंधित तेल असायचं. और उसी सुगंधित तेल से ही परमेश्वर को धूप दान के ऊपर उस बलिदान को चढ़ाया जाता था. आणि ते सुगंधित तेलाद्वारेच देवासाठी धूप द्रव्य म्हणून चढवलं जात और होतं. धूप वेदी के ऊपर उसको चढ़ावे के स्वरूप में चढ़ाया जाता. आणि धूप वेदीवर अर्पणासारखं त्याला चढवलं जात और होतं. यही सुगंधित उस सुगंध को लेकर परमेश्वर परम पवित्र स्थान में प्रसन्न होते. आणि हे सुगंध घेऊनच परमेश्वर परम पवित्र स्थानामध्ये आनंदित होत होते. और यही आत्मिक अर्थ यीशु मसीह के रूप में है. आणि हाच आत्मिक अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात आहे. यही 4 चीजें यीशु मसीह है. हे 4 वस्तू येशू ख्रिस्त आहेत. और वही जो तेल है, वही धूप द्रव्य है, वही यीशु मसीह है. आणि जे तेल आहे, जे धूप द्रव्य आहे, ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. और इनका जो सुगंध है, ये यीशु का सबसे बहुमूल्य सुगंधित बलिदान है. आणि हे त्याचं जे सुगंध आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वात सुंदर अर्पण आहे. और इसलिए आप जो भी कुछ यीशु मसीह के नाम से पिता को मांगते हैं, वो परमेश्वर अवश्य आपको देता है. म्हणून तर यामुळे जे काही तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने पित्याकडे मागता, तो पिता तुम्हाला ते नक्कीच ते देतो. इसका मतलब क्या होता है कि ये बलिदान यीशु ने हमारे
हमारे लिए किया है। मग याचा अर्थ काय होतं? हेच अर्पण आहे जे येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं इस आहे. मूल्यवान बलिदान, सुगंधित बलिदान के द्वारा परमेश्वर उसकी आराधना स्वर्ग में स्वीकारता है। या मौल्यवान आणि या सुंदर अर्पणाद्वारे देव स्वर्गातून ती आराधना स्वीकारतो. यीशु मसीह के नाम से जो आराधना होती है वो प्रवेश द्वार होता है, उसके द्वारा ही हमारी आराधना स्वर्गीय स्थानों में सुनी जाती है। येशूच्या नावाने पण जी आराधना होती तीच स्वर्गीय स्थानामध्ये आमच्या स्वीकारली जाते और परमेश्वर उसको स्वीकारता है। आणि परमेश्वर त्याचा स्वीकार करतो. परमेश्वर ने वहां पर उन लोगों को एक स्ट्रिक्ट आज्ञा दी थी त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना एक स्पष्ट आज्ञा दिली होती और उनको ये चेतावनी दी थी कि इस तरह का जो ये मिश्रण है ये केवल परमेश्वर के लिए इस्तेमाल किया आणि जाए। परमेश्वराने त्यांना चेतावणी दिली होती अशा प्रकारचं जे मिश्रण आहे ते फक्त परमेश्वरासाठीच बनवायचं आहे, ना कोई मनुष्य के लिए, कुठल्या मनुष्यासाठी ना नाही, कोई और चीजों के लिए, नाही कुठल्या वस्तूसाठी. क्योंकि आराधना केवल परमेश्वर के लिए होनी चाहिए। कारण की आराधना फक्त देवासाठीच असली कोई पाहिजे, मनुष्य के लिए आराधना नहीं। कुठल्या मनुष्यासाठी आराधना नाहीये. परमेश्वर का स्थान कोई मानव को, कोई मनुष्य को नहीं देना है। देवाचं स्थान कुठल्या मनुष्याला माणसाला द्यायचं नाहीये. उसकी जगह परमेश्वर ही है। त्याची जागा देवाचीच आहे. आराधना की जगह केवल ईश्वर है। आराधनेची जागा फक्त ईश्वरीय देवाची आहे. आप परमेश्वर की आराधना करनी है और मनुष्य का आदर करना है। तुम्हाला देवाची आराधना करायची आहे आणि मनुष्याचा आदर करायचा फिर आहे. से कहता हूं, आपको केवल ईश्वर की आराधना करनी है और मनुष्य का आदर करना है। पुन्हा मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला देवाची आराधना करायची आहे आणि मनुष्याचा आदर करायचा आहे. You have to worship to God and respect to human. म्हणजे तुम्हाला देवाची आराधना करायची आणि माणसाचा तुम्हाला आदर करायचा आहे. ये बात हमको ध्यान में रखना ह्याच्या है। ह्याच गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायचं आहे. इसलिए हम आराधना का विषय देख रहे हैं। म्हणून तर आम्ही आराधनेचा विषय फिर हम पाहत उसी विषय पर आएंगे। पुन्हा आपण त्याच विषयावर येऊया. जिस तरह से ये जो तेल है ये कूटा गया, पीसा गया, अशा प्रकारचं जे वस्तू घेतल्या आणि त्याच्याद्वारे ते ठेचल्या गेल्या, काळ त्याच्यावर पिसल्या गेल्या और उससे सुगंधित अभिषेक का तेल बह निकला। आणि त्याच्यातून सुगंधी अभिषेकाचं धूप द्रव्य तेल बाहेर आलं. उसी तरह से आपके और मेरे लिए उद्धार के लिए प्रभु यीशु मसीह को कुचला गया, पीसा गया और उनके अभिषेक के द्वारा हमें उद्धार मिला है। आणि खरोखर तशाच प्रकारे येशू ख्रिस्ताला ठेचलं गेलं, मारलं गेलं आणि त्याच्याद्वारे आमच्यासाठी अभिषेकाचं तेल बाहेर आलं. और यही उद्धार को दर्शाता है हेच तारणाला और दर्शवतं यही हमारी स्तुति आराधना है। आणि हीच आमची स्तुती आराधना और आहे. वही आत्मा से, वही टूटे हुए दिल से हमको ये परमेश्वर को चढ़ाना है। आणि तीच आत्म्याने भग्न हृदयाने आम्हाला देवाला ते अर्पण करायचे जब आहे. हमारा टूटा हुआ दिल से हम प्रभु को आराधना करते हैं, ज्यावेळेस आम्ही भग्न हृदयाने देवाची आराधना करतो परमेश्वर हमारे अंदर यीशु मसीह के लहू को देखता है त्यावेळेस परमेश्वर आमच्या मध्ये प्रभु येशू ख्रिस्ताचं रक्त पाहतो और उस आराधना को स्वीकार। आणि मग ती आराधना स्वीकारतो. ऐसी दूसरी कोई भी विदाउट परमेश्वर के लहू की आराधना परमेश्वर नहीं स्वीकार। अशा दुसऱ्या कुठल्या रक्ताची परमेश्वर आराधना कधी स्वीकारणारच केवल नाही. यीशु के लहू की आराधना, टूटे हुए दिल की आराधना परमेश्वर फक्त येशूच्या रक्तापासून आणि तुटलेल्या हृदयापासून भग्न हृदयाची आराधना देव स्वीकारतो. इसलिए यूहन्ना 4:20 से 24 वचन को हम वहां पर आकर एंड करेंगे। आणि पुन्हा एकदा योहान 4 आणि 20 हे वचन वाचून आपण समाप्त करणार. 24 वचन में लिखा है, 24 वचनात लिहिलं आहे, परमेश्वर आत्मा है देव आत्मा आहे और उसकी जो उपासक है उन्होंने उसकी उपासना आत्मा और खराई से करना आणि जरूर है। त्याची जे आराधना करणारे आहेत त्यांनी त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करायची आहे. इस आराधना विषय को हम कंटिन्यू करेंगे। या आराधना विषयाला आम्ही असंच पुढे करणार आहोत. आइए हम यहाँ पर रुक रहे या हैं, आपण ह्या ठिकाणीच थांबूया. हम प्रार्थना करेंगे। आम्ही प्रार्थना अपनी करूया. आंखों को बंद या आपण कीजिए। आपले डोळे बंद करूया. स्वर्गीय पिता, हम प्रार्थना करते हैं, स्वर्गीय पिता आम्ही प्रार्थना करतो. इस आराधना विषय को हम यहाँ पर आपके सामने, आपके द्वारा प्रभु तेरे लोगों के लिए आपने भेजा है और प्रभु हमारे जरिए आपने बात की है। आणि खरोखर या आराधना विषयाबद्दल प्रभुजी तुम्ही आमच्याकडे पाठवला आहे आणि आमच्याद्वारे प्रभू तू लोकांशी आज बोललेले आहात. प्रभु जी, इससे पहले हमको और सबको आपने आशीषित किया है, प्रभू याच्या अगोदर सर्वात पहिलं तुम्ही आम्हाला आणि सर्व लोकांना आशीर्वादित केलेलं इसलिए आहे. आपका धन्यवाद। म्हणून तर तुमचा धन्यवाद. और इस सच्चाई के लिए, इस सच्चाई वचन की सच्चाई के लिए प्रभु आपका शुक्रिया। या सत्यासाठी आणि वचनाच्या सत्यासाठी तुमचा धन्यवाद प्रभू. प्रभु, इनके द्वारा बहुत से लोग खराई से और सच्चे दिल से आराधना करने पाए प्रभू याच्याद्वारे बरेचसे लोक आत्म्याने खरेपणाने तुमची आराधना करावी. और जब जब वो मंदिर में जाए तो केवल आपकी आराधना के लिए आणि जाए, ज्या वेळेस ते मंदिरात जातील देवा त्यावेळेस तुमच्या आराधनासाठी त्यांनी जावं. क्योंकि आराधना प्रथम है प्रभु। कारण की
आराधना प्रथम आहे प्रभू. जब आराधना वो लोग करेंगे तो अपने आप उनको आशीषित करोगे. प्रभू ज्यावेळेस ते आराधना तुमची करतील तर प्रभू तुम्ही आपोआप त्यांना आशीर्वादित करताल. मांगने से ज्यादा देने वाले खुद आप हैं. मागण्यापेक्षा जास्त देणारे प्रभू तुम्ही आहात. जब वो धार्मिकता की खोजी बनेंगे तो प्रभु ये दुनिया की तमाम आशीषें उन्हें प्राप्त होगी. आणि खरोखर ज्यावेळेस ते धार्मिकताचा शोध घेतील त्यावेळेस जगाचे सर्व आशीर्वाद त्यांना येऊन मिळतील. और धार्मिकता आपकी आराधना है. आणि धार्मिकता तुमची आराधना आहे. इसलिए धन्यवाद म्हणून तर धन्यवाद यीशु के नाम से. येशूच्या नावाने. आमीन. आमेन. आमीन.